शिक्षणाचं माहेरघर की ड्रग्सचा अड्डा? गेल्या काही दिवसात समोर येणाऱ्या घटनांनी हा प्रश्न पुन्हा विचारला जातोय. ललित पाटील प्रकरणानंतर सगळं शांत होईल असं वाटलं होतं, पण वास्तव वेगळंच आहे. पुणे पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई करत 19 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे आणि तब्बल 48 लाखांचं ड्रग जप्त केलंय. शहरातील वाघोली, लोणीकंद, लोहेगाव, चंदननगर, खराडी हे भाग आता फक्त रहिवासी परिसर राहिले नाहीत, तर ड्रग्ज नेटवर्क हॉटस्पॉट बनत चालले आहेत. कारण 8 एप्रिल ते 23 एप्रिल या 15 दिवसात 13 गुन्हे दाखल करत 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा विषारी माल थेट राजस्थानमधून पुण्यात आणला जातोय. यामध्ये झोन 7च्या हद्दीमध्ये जो पुण्याचा पूर्व भाग आहे आणि ग्रामीण भागाशी एक थोडासा निगडीत भाग आहे, या भागामध्ये मागच्या एका महिन्यापासून आपली स्पेशल ड्राईव्ह चालू आहे. त्यामध्ये 1 एप्रिलपासून ही ड्राईव्ह चालू होती. एकंदरीत 13 गुन्हे आपण यामध्ये दाखल केलेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला MD याचा जास्त प्रमाणात आपल्याकडे सीझर झालेला आहे. यामध्ये रूपरेषा ही ठेवलेली आहे, एक स्ट्रॅटेजी ही ठेवलेली आहे की एखाद्या पेडलर वर रेड करणे आणि त्यांना बॅक ट्रॅकिंग करत मुख्य स्रोतापर्यंत पोहोचणे, याच्याबाबत आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये टोटल आपल्याकडे 290 साधारणतः ग्राम MD सापडलेला आहे. काही गांजा आणि इतर काही MDPS सबस्टन्सेस सापडलेले आहेत. काही व्हेकल्सही यामध्ये सीज केलेले आहेत, काही प्रीमियम व्हेकल्सही यामध्ये आहेत. टोटल मुद्देमाल यामध्ये 58,18,00,000 रुपयाचा मुद्देमाल साधारणतः यामध्ये सीज केलेला आहे. 13 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 13 आरोपी सध्या निष्पन्न आहेत. पुढील तपास पण चालू आहे आणि पुढील काही लिंकेजेस आपल्याकडे लागलेले आहेत. मुख्य प्रमाणात MDचा जो सप्लाय या रॅकेटमध्ये दिसून येत आहे तो राजस्थानमधून दिसून येत आहे आणि नक्कीच त्याचाही पुढील आहे. एक पर्टिक्युलर ग्रुप यामध्ये सांगता येणार नाही, पण काही IT प्रोफेशनल्स पण यामध्ये आहेत. शाळकरी मुलं आम्हाला अजून आढळून आलेले नाही आहेत, पण यंग क्राऊड फ्रॉम द एज ऑफ 21 to 40च्या दरम्यानचा हा क्राऊड आहे आणि वर्किंग प्रोफेशनल्स. जे पेडलर्स आहेत यामध्ये आपल्याला जे दिसून आलेलं आहे ते लोकल बॉयजच आहेत, ज्यांनी स्वतः घेणं सुरुवात केली आणि त्यानंतर मग पुढे विकणं सुरुवात केली इन ऑर्डर टू त्यांच्या स्वतःच्या सेवनाला फायनान्स करण्यासाठी. पण यामधले जे प्रोव्हायडर्स, जे होलसेलर्स आपल्याला दिसून येत आहेत, काही राजस्थानी यामध्ये आहेत. बरोबर आहे, काही IT प्रोफेशनल्स पण यामध्ये कन्झ्युमर्स आहेत. 19 काही लोकल आहेत यामध्ये आरोपी. इनफॅक्ट ज्यावेळेस पहिल्या रेडमध्ये जसं आपण सांगितलं की आपण पहिल्यांदा एक सीज करतो आणि त्यानंतर बॅक ट्रॅकिंग करतो, जो पहिला माणूस आपल्याला सापडतो तो नक्कीच लोकलच सापडत आहे आणि तिथून बॅक ट्रॅकिंगमध्ये नवीन आरोपी निष्पन्न होत आहेत. ते भरपूर परराज्यातील लोक आहेत. राजस्थानचे सध्या आतापर्यंत आम्हाला निष्पन्न झाले. बरोबर आहे, त्याचाही तपास झालेला आहे. इनफॅक्ट खराडीमध्ये गुन्हा दाखल झाला होता एक 3 महिन्यापूर्वी, ज्यामध्ये आपण राजस्थानला टीम पाठवली होती आणि तिथून 1.3 kg MD आपण जप्त केला होता. त्यावेळेस बलोत्रा जिल्हा, जोधपूर ग्रामीण जिल्हा आणि पाली जिल्हा याच्यामध्ये मुख्यतः आपण रेड्स केल्या होत्या आणि नक्कीच त्याच भागामधील हा पण रॅकेट आपल्याला दिसून येतो. विशेष म्हणजे पोलिसांच्या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांनीही आपली पद्धत बदलली आहे. आता व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री होत असल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे 21 ते 45 वयोगटातील तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी ते IT क्षेत्रातील कर्मचारी आता या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. ऑनलाईन मागणी आणि होम डिलिव्हरीसारख्या पद्धतींनी हे जाळं अधिक वेगाने पसरत आहे. पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. मात्र या मोहिमेला किती यश मिळतं आणि पुणे शहर या संकटातून बाहेर पडतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्यात वाढत चाललेला ड्रग्सचा धोका लक्षात घेता पोलिसांसोबतच समाजानेही सतर्क राहणं गरजेचं आहे.